हर हर महादेव। दीक्षा किचन। आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी मसाल्याची। तर चला आपण आता बनवूया भाजी। आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी रशाची। त्यासाठी आपण बटाटे उकळून घेऊ। इथे 4 बटाटे घेतले मी। आपण ते आता कुकरला लावून घेऊ। कुकर मध्ये मी थोडं पाणी घातले, त्यात मी बटाटे घालते। पाणी गरम झालं आणि 3 शिट्ट्या घेऊया त्याच्या। 3 शिट्ट्या हाय फ्लेम वर घेऊया। आपण कुकरच्या 3 शिट्ट्या घेतल्या, त्या 3 शिट्ट्या घेतल्या। मस्त बटाटे झालेले आपले। बटाट्याच्या मसाले भाजीसाठी लागणारे साहित्य: कांदा घेतला 1 मोठ्या आकाराचा, 1 टोमॅटो घेतला आहे, पुदिना घेतला आहे, कोथिंबीर घेतले, अद्रक लसूण घेतले आणि खोबरे घेतले, 4 ते 5 काजू घेतले। याचा आपण थोडंसं फ्राय करून वाटण करून घेऊ। कांदा फ्राय करून घेऊ। त्यातच लसूण ऍड करून घेऊ। त्यातच अद्रक पण ऍड करून घेऊ आणि परतून घेऊ। 1 हिरवी मिरची घालतोय आपण। त्यातच टोमॅटो ऍड करून घेऊ। सर्व मसाले असे हाफ फ्राय करून घेऊया। ओलं खोबरं घेतलंय मी, ओल्या नारळाचं। त्यातच पुदिना आणि कोथिंबीर ऍड करून घेऊ। ही झालंय फ्राय। आता याला थंड होऊ देऊ 5 मिनिटं आणि मिक्सर मधून वाटण करून घेऊ। चला तर वाटण आता थंड झालंय। आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया। वाटताना थोडंसं पाणी ऍड करते मी त्यात, म्हणजे मसाला एकदम सॉफ्ट होईल। असं छान आपण मसाला वाटून घेतला आणि बटाटे होते ते उकळून घेतले, त्याचे आपण साल काढून घेतलंय। आता भाजी बनवून घेऊ। त्यासाठी मी कढई ठेवली होती। कढईत तेल टाकले थोडंसं। तेल आपले तापलेलं आहे। आता आपण थोडं फोडणीसाठी कोथिंबीर घालू। वाटण केलेला मसाला ऍड करू। थोडंसं लाल चटणी पावडर घालते। त्यात हळद घालू थोडीशी, 1 चमचा छोटा। परतून घेऊ आणि 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया। आता आपण बघून घेऊ। छान असा मसाला झाला आपला। बटाटे ऍड करून घेऊ त्यात उकडलेले आणि परतून घेऊ। चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आणि बटाटे उकडले आपण थोडंसं पाणी घालू। थोडंसंच घालायचं पाणी आणि परतून घेऊया त्याला भाजीला। आणि याच्या 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवू। आपण आता भाजी बघून घेऊ। 5 मिनिटं झाली आपली भाजी। वरतून थोडीशी कोथिंबीर ऍड करते। आपली भाजी आता तयार झालेली आहे। तुम्ही भाजी घरी करून बघा आणि कमेंट करा।